माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप 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 स्वागत करते। तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, खुश आहात, निरोगी आहात, स्वतःची काळजी घेत आहात। मी पण खूप खुश आहे आणि मस्त आहे। तर आजचा व्लॉग मी बनवलेला आहे, त्यात मी सांगणार आहे फ्रीज आपलं कसं क्लीन करायचं आणि कसं ऑर्गनाइज करायचं जेणेकरून त्यातल्या सगळ्या वस्तू नीटनेटक्या आणि सुटसुटीत राहतील। तर फ्रीज आपल्या एक किचनचा अविभाज्य घटक आहे, म्हणजे महत्त्वाचा घटक आहे। आणि फ्रीजचं सांगायचं झालं तर लहानपणी जेव्हा म्हणजे मी एका शेतकरी कुटुंबात वाढलेली मुलगी आहे, तेव्हा आमच्याकडे फ्रीज नव्हता, पण तेव्हा खूप एक्साइटमेंट वाटायची फ्रीज विषयी, त्यातलं काही खाण्याविषयी किंवा वस्तू बनवण्याविषयी वगैरे। नंतर मग मी 7वीत गेल्यानंतर माझ्या आईने फ्रीज घेतला होता। तो नवीन असताना त्यातलं एक्साइटमेंट वाटायची खाण्यासाठी किंवा त्यातलं थंड पाणी वगैरे पिण्यासाठी, पण नंतर जुना झाल्यावर त्यातलं अक्षरशः भाजी सुद्धा कोणाला आवडत नव्हती आणि पाणी सुद्धा सगळ्यांना माठातच प्यायला आवडायचं। आणि आता तर लिटरली मी फक्त ज्या गोष्टींना फ्रीजची खूपच गरज आहे, म्हणजे काही गोष्टी फ्रीज शिवाय राहू शकत नाहीत, बाहेर खराब होतात, त्याच गोष्टी फक्त मी फ्रीजमध्ये ठेवते। तर तुम्हाला दाखवते मी पहिलं फ्रीज कसं क्लीन करायचं ते। आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज क्लीन करताना आपण फ्रीजचा स्विच बंद करून घ्यायचा आहे। फ्रीज बंद केल्याशिवाय त्याचं क्लिनिंग करायला जायचं नाही। आणि फ्रीजच्या वरती आपण खूप वस्तू ठेवतो जड वगैरे, तर फ्रीजच्या वरती अजिबात वस्तू ठेवायच्या नाहीत, जड वस्तू ठेवायच्या नाहीत, ज्वलनशील वस्तू ठेवायच्या नाहीत। हलक्या वस्तू थोड्याशा ठेवल्या तरी चालतात। आणि हा सरफेस आहे तिथं खूप धूळ बसते, इथं पण खूप स्वच्छ ठेवायला लागतं। तिथं एखादं कापड किंवा कवर टाकला तरी चालू शकतो। आणि बायकांना कसं असतं, सवय असते स्वयंपाक करताना फ्रीजवरती मोबाईल ठेवायचा आणि मग स्वयंपाक करायचा। तर फ्रीजवरती मोबाईल अजिबात ठेवायचा नाही, हा सरफेस गरम झालेला असतो, त्याच्यामुळे मोबाईल म्हणजे फ्रीजवर न ठेवता दुसरीकडे कुठेही ठेवायचा। तर मी आता फ्रीज क्लीन करण्यासाठी फ्रीज मोकळा करून घेणार आहे पहिले। क्लीन करताना कधीही जेव्हा आपल्या भाज्या सगळ्या संपलेल्या असतात आणि आपल्याला नवीन भाज्या आणायच्या असतात, त्याच्यामध्येच फ्रीज क्लीन करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला मोकळा करताना जास्त वस्तू काढाव्या लागत नाहीत। अशा प्रकारे अलगद सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवायच्या। आणि फ्रीज क्लिनिंगची प्रोसेस आपल्याला पटपट करून घ्यावी लागते, कारण त्यातलं सगळं अगोदरचं थंड असतं, ते बाहेर काढून ठेवलं की मग त्याला पाणी सुटतं आणि परत फ्रीजमध्ये ठेवलं की मग ते लगेच खराब व्हायची शक्यता असते। म्हणून पटपट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। फ्रीज मोकळा करून घेतल्यावर मग आपल्याला त्या काचा काढून घ्यायच्या आहेत घासण्यासाठी। त्या सगळ्या स्लायडिंगच्या बाहेर खेचल्या की निघून जातात। अशा पद्धतीने सावकाश काढून ठेवायच्या। त्या काचेच्या असल्यामुळे आपल्याला अलगदच काम करावं लागतं सगळं। त्यातले ट्रे आणि काचा काढून घ्यायच्या सगळ्या। आता माझा पूर्ण फ्रीज मोकळा करून झालेला आहे। आता मी त्या काचा घासायला घेणार आहे। काचा घासताना तारेची घासणी वापरायची नाही, नाहीतर क्रश उमटतात त्याच्यावरती। आपण मऊ जी स्क्रब भेटतो स्क्वेअरवाला, तो वापरायचा आहे। ह्या काचा चांगल्या घासून धुवून झाल्यावर नितळायला ठेवायच्या आहेत। आणि शक्यतो आपल्याला ऊन जिथं पडत असेल तिथं ठेवायच्या आहेत त्या उन्हाला, म्हणजे उन्हामुळे त्या चांगल्या निर्जंतुक होतात। माझा फ्रीज घेतलेला आता खूप दिवस झाले, त्याच्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या काचा आहेत त्याच्या आतमधल्या, पण आमचं शिफ्टिंग आत्तापर्यंत 3 वेळा झालं। मग शिफ्टिंगच्या ह्याच्यात इकडे ये जा करण्यात त्याच्या दरवाजाच्या सगळ्या काचा तुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे फक्त आतल्याच काचा मी काढलेल्या आहेत घासायला। हे ट्रे वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत असेच घासून।
आता ह्या सगळ्या काचा आणि ट्रे धुवून झाल्यावर कोरड्या करून गॅलरीत उन्हाला ठेवणार आहे निर्जंतुक व्हायला. तोपर्यंत मी फ्रीज घासून पुसून स्वच्छ करून घेणार आहे. तोपर्यंत या चांगल्या सुकतील. म्हणजे मी फ्रीज घासायला घेतलेला आहे. फ्रीज स्वच्छ करताना नेहमी एका डिशमध्ये थोडंसं विम लिक्विड घ्यायचं आणि विनेगर घ्यायचं आणि हे मिक्स करून ह्याने फ्रीज चांगला घासून घ्यायचा. आणि फ्रीज घासताना पण तारेची घासणी वापरायची नाही, मऊ स्क्रब वापरायचा. त्याच्यामुळे क्रश उमटत नाहीत फ्रीजवर. आणि हे लिक्विड वापरलं ना एकदम चकाचक नवीन असल्यासारखा फ्रीज निघतो. पहिल्यांदा ह्या लिक्विडने स्क्रबने घासून घ्यायचा सगळा फ्रीज. त्यानंतर ओल्या कपड्याने चांगला पुसून घ्यायचा आणि नंतर मग कोरड्या कपड्याने कोरडा करून घ्यायचा. अशा पद्धतीने जर केला फ्रीज स्वच्छ तर एकदम चकाचक नवीन असल्यासारखाच निघतो. आणि फ्रीज ठेवताना कधीही भिंतीला एकदम चिकटून किंवा खूपच अशा कंजेस्टेड जागेत ठेवायचं नाही, कारण फ्रीजच्या मागून एक गॅस रिलीज होत असतो. त्याच्यामुळे भिंतीला असा चिकटून न ठेवता थोडासा पुढे सरकून ठेवायचा, म्हणजे तो तिथून गॅस बाहेर पडायला पण मदत होते आणि आपला फ्रीज लवकर मग खराब होत नाही. आपल्या फ्रीजमध्ये एक प्रकारचा वास येत असतो, तर त्यासाठी एक वाटी घ्यायची, त्याच्यात पाणी ठेवायचं, त्यात लिंबू पिळायचं आणि त्या पिळलेल्या लिंबाच्या फोडी तशाच त्या पाण्यात टाकून द्यायच्या आणि ही वाटी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये वास येत नाही कसलाच. नाहीतर कधी लाईट वगैरे गेली किंवा फ्रीज बंद असेल तर वास यायला लागतो फ्रीजमधून आणि सगळं खराब होतं मग फ्रीजमधलं. लाईट शक्यतो जात नाही, पण तशी वाटी ठेवली तर फ्रीजमध्ये वास येणार नाही. हँडलच्या तिथे खूप खराब होतो फ्रीज, त्याच्यामुळे तिथे खूप घासावं लागतं, कारण आपला हात सारखा तिथं जात असतो उघडायला झाकायला. पुन्हा डोअरमध्ये एक रबर असते मध्ये, तिथे खूप तेलकट थर येतो, तिथे खूप आपल्याला चांगलं घासायला लागतं आणि ते खूप स्वच्छ करून घ्यायचं, कारण तिथं एक तेलकट थर तयार होतो, तो होत नाही म्हणजे. आणि साईडने आतून ज्या आतमधल्या काचा बसवायच्या ज्या खाचा असतात तिथं पण चांगलं घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण मळ तिथं बसलेला असतो. साईडने फ्रीज चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यात दिसत असेल फ्रीज किती चकाचक निघलेला आहे आणि एकदम नवीन असल्यासारखाच चमकत आहे. अशा पद्धतीने फ्रीज स्वच्छ केला तर खूप स्वच्छ निघतो. नंतर त्याच्यात सगळ्या ट्रे आणि काचा लावून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने सगळ्या काचा आणि ट्रे फ्रीजमध्ये लावून घ्यायच्या. सगळं साहित्य फ्रीजमध्ये लावून घ्यायचं आहे. आता माझं सगळं साहित्य ऑर्गनाइज करून झालेलं आहे. तर आता माझा पूर्ण फ्रीज क्लीन करून त्यात सगळं सामान ऑर्गनाइज करून झालेलं आहे. तर मी जास्त क्रॉकरीचं सामान फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण आता उन्हाळा आहे आणि डाळी कडधान्य कसं गॅलरीत उन्हाला लावलं आणि डब्यात भरून ठेवलं तरी होतं, ते खराब होत नाही. फक्त भाज्याच फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडते, अंडी दूध वगैरे. तर मी दाखवते पहिलं मी कसं ऑर्गनाइज केले ते. पहिलं फ्रीजरमध्ये काही नाही, जर आईस्क्रीम वगैरे काय असेल तर फ्रीजरमध्ये फक्त ठेवते. आणि हा आहे आता चिलर. चिलरमध्ये ठेवलेला आहे. हा खरवस बनवण्यासाठी चीक पाठवून दिलाय गावावरून, तो आहे. आणि ही दुधाची एक पॅकिंग आहे. दूध मी 1 लिटर घेते सकाळचं दररोज आणि ते दिवसभर जातं, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज पडत नाही. पण हे एक्स्ट्रा मी खरवस बनवायसाठी आणलेले. ही दह्याची पॅकिंग आणली होती, त्यातली दही थोडंसं शिल्लक राहिलेले ते ठेवलेले. चिलरमध्ये मी ह्याच वस्तू ठेवते, फक्त दही दूध आणि असं काय असेल तर खवा वगैरे आणला असेल तर. आता दुसऱ्या कप्प्यात काय आहे ते दाखवते. शक्यतो आपल्याला ज्या लागणाऱ्या जास्त गोष्टी असतात तर ह्या आणि ह्या कप्प्यात ठेवायच्या, कारण पटकन इथं हात जातो उभा राहून आणि पटकन स्वयंपाक करताना पटपट काढता येतात. तर ही आहे मिठाई. याच्यात मोडाची मटकी आलेली ठेवलेली आहे.
याच्यात मी दररोज जे दूध आणते त्याची साय तूप बनवण्यासाठी साय काढून ठेवते. तर हे ठेवलेले आहे. त्याच्यात चिंच आहेत, ह्या गावावरून आणलेले मी याच्यात ठेवलेले आहेत, लागतात मला सांबर वगैरे बनवण्यासाठी. तर हा गुळ आहे, बाहेर ठेवला तर याचं पाणी होतं आणि त्याचा एक वेगळा स्मेल येतो, म्हणून मग मी तो फ्रीज मध्येच ठेवते. तर इथं आहेत अंडी. अंडी एकदमच जास्त येतात गावावरून, त्याच्यामुळे ते अशा टोपलीत ठेवलेली आहेत, नाहीतर इथं बाहेर पण बसतात. याच्यात ठेवलेली पालकची भाजी मीठ करून, आणि ह्याच्यात ओला मसाला आहे, चिकन तंदुरी मसाला, त्याच्यामुळे तो डब्यात ठेवलाय. याच्यात दाखवते, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा कापून ठेवलेल्या आहेत. याच्यात कोथिंबीर ठेवली आहे. ही आलं ठेवलेलं आहे. याच्यात मी शक्यतो पॉलिथिन बॅग किंवा कॅरी बॅगचा वापर करत नाही, मी सगळे डब्बेच वापरते ठेवण्यासाठी. त्याच्यात मिरच्या आहेत. याच्यात ठेवलेल्या आहेत भेंड्या. इकडे याच्यात ठेवल्यात काकड्या. याच्यात ठेवलेले आहेत गाजर. ही वांगी आहेत. त्याच्यात घेवड्याच्या शेंगा आहेत, पण मला त्या नीट करायच्यात, नीट म्हणून तोपर्यंत अशा ठेवलेल्या आहेत. नंतर एकदा नीट केल्या की त्या आपण एखाद्या बॉक्समध्ये भरून ठेवायच्या. ही घेवड्याच्या बिया आहेत. हा डेसिकेटेड कोकोनट मी घरी बनवलेला आहे, आणि तो पटकन काढून भाजीला घालता येतो, पटकन भाजी वगैरे करता येते. डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा त्याची मी रेसिपी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे, जर पाहिजे असेल तर बघा. त्याच्यात ठेवलेले आहेत बीट. आणि याच्यात खाली बर्नीत वगैरे भरून जे ड्राय फ्रुट्स राहिलेले असतात पॅकिंग, ते सगळे याच्यात ठेवलेले आहेत. एक्स्ट्रा जे खोबरं आहे ते पण याच्यात भरून ठेवले. आणि हे मसाले आहेत काही, ते पण ठेवलेले आहेत त्याच्यात. हे काय मला जास्त उघडायची गरज पडत नाही, कधीतरीच. हे सगळे भाजीला लागणारे मसाले आहेत. आणि हे डुअर मध्ये मुरावळा केलेला आहे. ही ओट्सची पावडर आहे. हा शेंगदाणे भाजून कूट बनवलेला आहे. ही मधाची बरणी आहे. आणि हा लसूण सोलून ठेवलेला आहे. आणि याच्यात पांढरे तीळ भाजून त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे. तर असं ठेवलं तर माझा फ्रीज एकदम स्वच्छ राहतो आणि सुटसुटीत राहतो. तर माझं फ्रीज ऑर्गनायझेशन कसं वाटलं ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.